नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. एकदम कडक फ्रेश रुबाबदार व्हिडिओमध्ये आम्ही अशा प्रकारे आंतरपिकाचे नियोजन केलेलं आहे मित्रांनो. इथं हे तुम्ही चवळी बघू शकता. आमच्या इथे ना रोग ना राई, चवळी गाई. बिया असे आम्हाला खूप फोन आले की तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली, त्याला काय तुम्ही खाद्य टाकले, सगळं तुम्हाला सांगू की कशा प्रकारे आम्ही हे केलेलं आहे. त्यात सगळी मेहनत संभाजीराव या बिया मी खाल्ल्या तिथं. आणि तुम्हाला मी बीन्सची लागवड दाखवतो. शेतातल्या त्या कोपऱ्यावर बीन्सची लागवड पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची लागवड आहे मित्रांनो. चला संभाजीराव, दाखवा तिकडून. आता बीन्स तुम्ही बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ह्याची आम्ही लागवड केली. ह्याची हाईट पण हे बघा किती हाईट आहे, माझ्यापेक्षा जास्त हाईट आहे. आणि फोल्ड झालं आहे खालच्या बाजूला. जर सरळ केलं असतं तर डबल झालं असतं, पण ते तोडायला मला परत शिडी आणावं लागली असती मोठी. त्यासाठी आम्ही एवढी साईड ठेवली. एवढं मोठी शिडी ही तेवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही करू शकत नाही. तर यात हे झालं तुमचं काय म्हणायचं ना, बीन्स. हे झालं तुमचं बीन्स. पण ह्यात एक गंमत आहे मित्रांनो, जादू. इथं आम्ही खाली केलेली चवळी. जर इन केस आम्हाला बीन्सला भाव नाही भेटला, आम्ही उपटून काढणार. चवळी ठेवणार, चवळीला नाही गावला चवळी काढणार, बीन्स ठेवणार. अशा पद्धतीने आम्ही डबल गेम खेळलेले मित्रांनो. पण सध्या सिच्युएशन अशी की आम्हाला दोन्हीला पण बाजार नाही, त्यामुळे आम्ही दोन्ही ठेवलेलं आहे. पण एकदम छान पद्धतीने आम्ही शेती केलेली आहे मित्रांनो. जसं व्हिडिओ चालू झाले तसं मी फक्त चवळीच खात आलोय. पण चवळी आणि बीन्समधला मला फरक न कळल्यामुळे मी आता बीन्सच खाल्ले मित्रांनो. एवढं चवळीत आणि बीन्समध्ये साम्य आहे, एकदम सेमच देतात. हे तर बीन्स आहे चवळी, इथं बीन्स आहे. हे बघा, बीन्सच खाऊन टाकले मी आता. म्हणजे तुम्हाला जर ह्या लागवडमध्ये काय वाटलं कशी केली असं, तर तुम्ही संपर्क साधू शकता. माझ्या सांगण्यावरून तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो की मला किती शेतीतलं नॉलेज आहे, किती वर्ष मी शेतीत घातले असतील मित्रांनो. ह्याच्यावर फक्त तुम्हाला अळीचं आणि करप्याचं औषध मारावं लागतं. एकदम प्रॉफिटेबल तुमचा बिझनेस आहे, तुम्ही करू शकता ह्याला. हे काय सीझनमध्ये जे तर तुम्ही कंटिन्यू 12 महिने ह्याला करू शकत नाही मित्रांनो. हे पिकावर तुम्हाला फक्त अळीचं औषध मारावं लागेल, करप्याचं नाही मारलं तरी चालतं. एकदम प्रॉफिटेबल बिझनेस आहे हा, तुम्ही लावू शकता. काही अडचण नाही, ह्याला जास्त इन्व्हेस्टमेंट नाही. तुम्हाला ह्या तारा आणि ह्या ज्या सपोर्ट आहेत त्याला इथं शामट्या म्हणतात, कोणी काट्या म्हणतं. जे त्याच्या भाषेत वेगवेगळं बोलतं. हे तुम्हाला एकदा खरेदी करावं लागेल, वर्षानुवर्ष हे चालत जातं. एवढंच तुम्हाला करावं लागेल. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आमचे असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. आम्हाला काही एकदम 100% वालं काही नॉलेज नाही. आम्ही जी रिॲलिटी ते तुम्हाला दाखवतो आहे आणि अशीच दाखवत राहा. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.